नमस्कार. मी इथं आज ब्लाऊज पीसच्या बॉर्डरपासून सुंदर अशी बॅग बनवणार आहे. तर इथं मी ब्लाऊज पीसचा बॉर्डर घेतलेला आहे आणि अस्तरसुद्धा घेतलेला आहे. आता इथं बॅगेची उंची घेणार आहे मी 8 इंच. तर इथं बरोबर बॅगेची उंची 8 इंच ठेवणार आणि त्याची रुंदी घेणार आहे 10 इंच. तर दोन्ही बाजूचे 2 पार्ट आहेत. तर खालचा सुद्धा पार्ट 10 इंचाचाच आहे. तर हे दोन्ही मिळून 20 इंच हे बघा. आणि इथं अस्तरसुद्धा घेतलेला आहे. त्याच मापानं घेतलेला आहे. उंची 8 इंच आणि रुंदी 10 इंच. आणि आत लावण्यासाठी मी इथं जे प्लास्टिकचं पोतं असतं ते सुद्धा घेतलेलं आहे. तर ते सुद्धा कट करून त्याच मापानं घेतलं आहे. आता इथं चारी बाजूने आपल्याला शिलाया करून घ्यायच्या. आता इथं मी नॉटचा कपडासुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर इथं पाहू शकता, इथं मी नॉटची उंची घेतलेली आहे 10 इंच आणि रुंदी घेणार आहे 3 इंच. हा थोडा एक्स्ट्रा कपडा आहे, तो मी आधी साईडनं कट करून घेणार आहे. दोन्ही नॉट तयार करून घेतल्यात. तर अशा प्रकारे हे तयार करून घेतले. आता हे खालच्या साईडला आपण साडीचा जो बॉर्डरचा कपडा आहे तो खालच्या साईडला ठेवला आहे आणि मध्ये पोतं घातलेलं आहे आणि वरती अस्तर घातले. तर आता इथं चारी बाजूनी शिलाई करून घेतल्या, पाहू शकता. आता इथं आपण असं फोल्ड करून घ्यायचं आणि बरोबर दोन्ही बाजूचे 2 पार्ट हे झालेले आहेत. आता मध्ये आपण हे असा करून कट करून घ्यायचं आहे मध्ये. तर हे बघा, मी कात्रीनं कट करून घेतलं आणि तिथून सुद्धा शिलाई करून घेतली, कारण पोत्याचं लगेच ते धागे निघतात. तर दोन्ही पार्ट तयार झालेत. आता इथं मी रनर घेतला आहे, त्याच मापाने रनरसुद्धा कट करून घेतला आणि इथं नॉटसुद्धा मी इथं शिलाई करून घेतलेली आहे नॉटची. हे बघा, नॉटसुद्धा खूप सुंदर झालेत. आता नॉट लावण्यासाठी मी इथं 2.5 इंचाचं इथं मार्किंग करून घेतलं आहे आणि मी नॉट 3 इंचापर्यंत लावणार आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बघा, 3 इंचापर्यंत. म्हणजे लांबपर्यंत अशा नॉट लावल्या ना खूप छान असे बॅगेला लुक येते आणि खूप सुंदर बॅग अशी दिसते. तर बघा, अशी मार्किंग केलेली आहे नॉट लावण्यासाठी. दोन्ही बाजूनी मी असं मार्किंग करून घेतलं. आता इथं रनरसुद्धा लावायचं आहे. तर आधी मी नॉट लावून घेणार आणि रनरसुद्धा थोड्या वेळानं लावून घेणार. तर हे बघा, तर इथं आधी नॉट लावून घ्यायची आणि हे बघा, आता नॉट लावताना ना अर्धा इंच वरती ठेवून द्यायचं, कारण आपल्याला तिथं रनरसुद्धा लावायचं आहे. कडेपर्यंत असं नॉट लावून घ्यायची नाही, अर्धा इंच वरती आपल्याला ठेवायचं आहे. तर बघा, दोन्ही पार्ट असे तयार झालेत आणि इथं अशा पद्धतीनं नॉट लावायची आणि नॉट लावल्यानंतर आतला कपडा असा फोल्ड करायचा आणि तिथं आपल्याला दाबटीप करून घ्यायची. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारेच तुम्ही अशी दाबटीप द्या. म्हणजे कसं, रनरची अशी चेन वगैरे अशी आपण इकडं तिकडं करताना ना त्यामध्ये कपडा अडकत नाही त्या चेनमध्ये. त्यामुळं असं फोल्ड करायचं असं आतल्या साईडला आणि दाबटीप करून घ्यायची. तर आता दुसऱ्यासुद्धा कपड्याला तसंच करून घेते मी. आता इथं आपण चेन लावून घेऊया. तर इथं चेनसुद्धा मी लावली. आता इथं असं फोल्ड करायची आणि खालच्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर आता इथं एक मी शिलाई करून घेते. शिलाई करून झाल्यानंतर धागं वगैरे निघतात ना, तर त्यामुळं मी इथं अस्तरमधलाच कपडा कट करून घेणार. 2 इंचाचा असा कपडा घेतला आहे. जेवढा लावायचा आहे त्या मापानं मी असा हा कपडा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ना आता तो कपडासुद्धा त्याला असं खालच्या साईडनं लावून घ्यायचा, म्हणजे आतूनसुद्धा बॅगेची फिनिशिंग छान येते. अजिबात असं आपण प्लास्टिकचं पोतं वगैरे लावले तर अजिबात दिसत नाही ते. तर इथं शिलाई करून घेतली. आता इथं रनर चेन वगैरे निघेल म्हणून मी इथं ते सुद्धा पॅक करून घेते, कारण आपल्याला साईडला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. तर हे बरोबर आता रनर आणि खालची बाजू एकत्र करून घ्यायची.
हे बघा अशा पद्धतीनं. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारेच तुम्ही सुद्धा असं फोल्ड करून घ्या. इकडल्या साईडनं दोन्ही साईडनं आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा ही अशी घडी करून घ्यायची मधी बरोबर. तर एका साईडनं झालं, आता दुसऱ्या साईडनं सुद्धा तशीच घडी करून घेऊया. जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारेच तुम्ही सुद्धा करा. तर आता इकडल्या साईडनं आणि त्या साईडनं दोन्ही साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची. तर हे बघा, आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा कट करायचा. आणि इथं सुद्धा आता हे अस्तरचा कपडा लावून घेणार आहे. तर बघा किती छान असं फिनिशिंग येतं जसं कपडा लावल्यानंतर. आता आपली बॅग ही तयार झाली. आता मी ही सरळ करून घेते. आता बॅग सरळ करते वेळी ना साईडचे कोणेसुद्धा बाहेर काढायचे, म्हणजे बॅग खूपच छान अशी दिसते. पाहू शकता बॅग आपली तयार झाली. आणि तुम्हालाही फक्त ब्लाऊज पीसच्या काठापासून बनलेली बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.